थेट विधिमंडळ परिसरात जाऊयात। पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। विरोधी पक्षातील अनेक महत्त्वाचे चेहरे, महत्त्वाचे नेते या आंदोलनामध्ये सहभागी झाले। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, परंपरेप्रमाणे आंदोलन सुरू झालंय, कोणकोणत्या मुद्द्यांवरून आंदोलन केलं जातंय? प्रज्ञा, आपण जर बघितलं असेल तर पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे। आजपासून पावसाळी अधिवेशन जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि या सरकारचं जे आहे ते हे शेवटचं पावसाळी अधिवेशन, त्यानंतर विधानसभा निवडणुकी होते आणि त्यामुळे पहिल्या दिवशी विरोधक जे आहेत ते आक्रमक दिसत आहेत। शेतकऱ्यांची कर्जमाफी या विषयावर खरं तर विरोधक आक्रमक दिसत आहेत। विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक जे आहेत ते सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करताना मिळतात। यावेळी विरोधकांनी जे आहे ते हातात फलक घेतले, त्यामध्ये असं दिलं आहे, कोरडा डोळा कोरडी गिरे, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कोण देणार नाही। त्याचसोबत शेतकरी विरोधी महायुती सरकारचा धिक्कार असो, त्याचसोबत कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात बळीराजाचा झाले, शेतकरी आत्महत्या ज्या आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत आणि कृषी मंत्री यांच्या जिल्ह्यामध्ये जे आत्महत्या वाढत आहेत असा आरोप जो आहे तो विरोधकांकडून करण्यात येतो। त्यासोबत महायुतीचे मंत्री स्थिती शेतकरी मात्र दोषी, कुठेतरी मंत्र्यांना इथे टार्गेट करण्याचा विरोधकांकडून प्रयत्न केला होता। हे पावसाळी अधिवेशन जे आहे ते वादळी ठरण्याची दाट शक्यता आहे, कारण पहिल्या दिवसापासूनच विरोधक कुठेतरी आपल्याला आक्रमक झाल्याचं इथं पाहायला मिळतात आणि ते आक्रमक आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री देखील या ठिकाणी, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आलेले आहेत। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी ते जाणार आहे आणि त्याच अगोदर विरोधक जे आहेत ते आक्रमक दिसत आहेत आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या समोरच कुठेतरी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना हात दाखवला आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जात आहेत। आपण जर बघितलं असेल तर अनेक मुद्दे आहेत महाराष्ट्रात। शेतकऱ्यांचा मुद्दा असेल, विद्यार्थ्यांचा मुद्दा असेल, बेरोजगारीचा मुद्दा आहे, हे सगळे विषय जे आहेत ते विरोधक या अधिवेशनात गाजवण्याची शक्यता आहे आणि आता विरोधक जे आहेत ते पायऱ्यावर आपल्याला आंदोलन करताना पाहायला मिळतात। प्रज्ञा, सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर एकीकडे विरोधकांचं आंदोलन पायऱ्यांवरती सुरू आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यासोबतच सत्ताधारी पक्षातील अनेक नेते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। विधानसभा निवडणुकांपूर्वी होणारं हे शेवटचं अधिवेशन आहे, त्यामुळे सरकारला विविध मुद्द्यांवर घेरण्याची पूर्ण तयारी विरोधी पक्षांनी केलेली आहे। तर विरोधी पक्षाला कसं उत्तर द्यायचं याची रणनीती देखील सत्ताधारी पक्षानं आखलेली आहे। अर्थात या अधिवेशनामध्ये राज्यातल्या विविध घटकांसाठी घोषणांचा भरघोस पाऊस पडू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते, पण त्यासोबतच सरकारला कात्रीत पकडण्यासाठी मराठा ओबीसी वादाचा मुद्दा असेल, नीट पेपरफुटी प्रकरण असेल, पुण्यामध्ये वाढती नशेखोरी, गुन्हेगारी, पोर्शेकार अपघात प्रकरण, त्यासोबतच शेतकऱ्यांचे महत्त्वाचे प्रश्न, बोगस बियाणांचा प्रश्न, त्याच्यासोबतच शक्तीपीठ महामार्गाला विरोध, अशा अनेक मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरू शकतात। या अधिवेशनामध्ये हे सरकार भ्रष्ट आहे असा संदेश जनतेपर्यंत जाऊ द्या आणि सरकारच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं जास्तीत जास्त समोर आणा असे आदेश काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांना दिलेले आहेत आणि या सगळ्याला अनुसरून सरकारला कात्रीत पकडण्यासाठी विरोधकांची नेमकी काय स्ट्रॅटेजी आहे, कोणकोणत्या मुद्द्यावरती विरोधक आक्रमक होतात, किती आक्रमकपणे मुद्दे मांडतात, हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलेला आहे। त्यासोबतच सगळे महत्त्वाचे मंत्री आणि महायुतीतले महत्त्वाचे नेते देखील या ठिकाणी उपस्थित असल्याची दृश्य सध्या समोर आलेली आहे। सध्याचा जर मुद्दा पाहिला तर पायऱ्यांवरती जे विरोधकांचं आंदोलन सुरू आहे ते आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून। कर्जमाफीचा मुद्दा असेल, बोगस बियाणांचा मुद्दा असेल, या सगळ्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेत। पीक विम्याचा मुद्दा जोरकसपणे या सगळ्या आंदोलनामध्ये मांडला जातोय। मुख्यमंत्री दालनामध्ये प्रवेश करतात आणि त्याच वेळी विरोधक देखील जोरदार घोषणाबाजी करतात।
तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सभागृहाच्या दिशेने रवाना झालेत आणि पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू आहे. आज पहिल्या दिवशी शेतकऱ्यांचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत विरोधकांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. पुढचे 14 दिवस विधिमंडळाचं कामकाज चालणार आहे आणि गेल्या काही अधिवेशनांमधली जर आपण परंपरा पाहिली तर दररोज एक नवा मुद्दा घेऊन विरोधक पायऱ्यांवरती आंदोलन करतायत. त्यामुळे या 14 दिवसात देखील वेगवेगळ्या मुद्द्यांवरून विरोधक आंदोलन करतील हे अपेक्षित आहे. सध्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरती विविध फलक हातामध्ये घेऊन विरोधी पक्षातले नेते आंदोलन करतायत. यामध्ये भाई जगताप, सतेज पाटील, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर यांच्यासारखे नेते सहभागी झालेले. सध्या राज्यामध्ये अनेक असे मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडू शकतात, कात्रीत पकडू शकतात आणि या सगळ्या मुद्द्यांवरती तोडगा नेमका कसा काढला जातो आणि विरोधकांना कसं प्रत्युत्तर सत्ताधाऱ्यांकडून दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे. विधानसभा निवडणुकांआधीचं हे शेवटचं अधिवेशन आहे या सरकारचं. त्याच्यामुळे या अधिवेशनामध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. आपले मुद्दे आक्रमकपणे मांडा असे आदेश काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आपल्या नेत्यांना दिलेले आहेत. हे सरकार भ्रष्ट आहे असा संदेश जनतेपर्यंत जाऊ द्या. या सरकारमधल्या नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढा असे आदेश काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आपल्या नेत्यांना दिलेत आणि याला अनुसरून काँग्रेसचे नेते सभागृहामध्ये नेमकं काय वर्तन करतात आणि कोणकोणत्या मुद्द्यांवरून सरकारवर टीका करतात, कोणाच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यासोबतच ओबीसी मराठा वाद असेल, शक्तीपीठ महामार्गाला केला जाणारा विरोध असेल, या सगळ्या मुद्द्यांसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती काँग्रेस आणि महाविकास आघाडी सत्ताधाऱ्यांना कोंडीमध्ये पकडण्याचा प्रयत्न करू शकते. सीईटी मधला सगळा गोंधळ असेल, नीट पेपर फुटी प्रकरण असेल, विद्यार्थ्यांचे, तरुणांचे, बेरोजगारांचे प्रश्न असतील, या सगळ्या मुद्द्यांवरती विरोधक आक्रमक होतील असा अंदाज आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न राज्यातले खूप जास्त मोठे आहेत. या सगळ्या मुद्द्यांवरती विरोधक नेमकं सभागृहामध्ये कशा पद्धतीनं आक्रमकपणे आपले मुद्दे मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. सध्या अधिवेशनाला काही वेळातच सुरुवात होईल आणि अधिवेशन सुरू होण्याआधी विरोधी पक्षातल्या नेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती आंदोलनाला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालंय. अगदी काही क्षणांपूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आणि ते सभागृहाच्या दिशेने रवाना झाले. ज्यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षातले नेते आमने सामने आले त्यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली. सत्ताधाऱ्यांकडून छत्रपती शिवरायांचा जयघोष करण्यात आला तर विरोधकांनी सरकारवरती टीकेचे बाण सोडले आणि सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सध्या आपण दृश्य पाहतोय, उद्धव ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत. विरोधी पक्षातले सगळे नेते सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आहेत. उद्धव ठाकरे या अधिवेशनामध्ये सहभागी होणार आहेत. आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि ते सभागृहामध्ये उपस्थित असतील अशी माहिती मिळते. तर दुपारी 1 वाजता उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतील अशी ही माहिती काही वेळापूर्वी मिळाली होती. नेमकं उद्धव ठाकरे काय बोलतात या पत्रकार परिषदेत याची उत्सुकता आहे. आदित्य ठाकरे, सतेज पाटील, उद्धव ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. वेदांत, अधिवेशनाला सुरुवात होतीये. विधानसभा निवडणुकांआधीचं हे शेवटचं अधिवेशन आहे. एकीकडे विरोधकही आक्रमक आहेत तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी सुद्धा हे तय्यार हम असा पवित्रा घेतलाय. प्रज्ञा, जसं तू म्हणालीस की अनेक मुद्दे आहेत ज्यावर सत्ताधाऱ्यांना घेरणार आणि पहिल्या दिवशी आपण बघितलं शेतकऱ्यांचा मुद्दा विरोधकांनी घेतलेला आहे. कर्जमाफी करावी, वीज बिल माफ करावं प्रकारच्या घोषणा इथे विरोधकांकडनं दिल्या जात आहेत आणि हे सरकार शेतकरी विरोधी आहे अशा प्रकारच्या घोषणा सुद्धा आता विरोधक देताना पाहायला मिळत. त्यातच आपण बघतोय उद्धव ठाकरे हे आपले सर्व पक्षाचे आमदार, त्यासोबतच महाविकास आघाडीतील काही महत्त्वाचे नेते यांच्यासोबत त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं, पुष्पहार अर्पण केला आणि आता अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजाला थोड्याच वेळात सुरुवात होत असताना
हे सर्व महाविकास आघाडीचे नेते आधी पायऱ्यांवर जातील, जिथे आधीपासूनच बघतोय आपण मागच्या 15-20 मिनिटापासून आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काही वेळापूर्वी आपण बघितलं तर विरोधकांशी त्यांनी बातचीत केली. विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आलेले पाहायला मिळाले आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे विधान भवनात पोहोचलेले आहेत आणि अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जसं काल सुद्धा बैठकीत जी सांगण्यात आधारांना आक्रमकतेने आपल्या लोकांच्या हिताचे मांडले, त्यामध्ये त्यांचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, त्यासोबतच पुण्यातील प्रकरण आहे आणि असे अनेक प्रश्न, मुंबईतील काही प्रकरण आहेत आणि त्यामुळे हे प्रश्न आक्रमकतेने मांडले पाहिजेत अशा प्रकारच्या सूचना महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी आपल्या आमदारांना दिलेल्या आहेत आणि त्यामुळेच हे अधिवेशन गाजणार ते विविध मुद्द्यांवर आणि सत्ताधारी नेमके यावर उत्तर काय देणार हे सुद्धा बघावं लागणार आहे. प्रज्ञा. आक्रमक झालेले आहेत अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी. पुढच्या काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला मोठं यश मिळालं, महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. त्यामुळे अर्थातच सभागृहामध्ये विरोधकांचा कॉन्फिडन्स वाढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीकडनं जी बैठक घेण्यात आली त्या बैठकीमध्ये आमदारांना आक्रमक होण्याचे स्पष्ट आदेश दिले गेलेत. खास करून काँग्रेसनं आपल्या सर्व आमदारांना या अधिवेशनामध्ये 100% उपस्थितीचे आदेश दिलेले आहेत. सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक मुद्द्याला खोडून काढा, आक्रमक व्हा. अंबादास दानवे सध्या बोलतात, आपण जाणार आहोत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी दृश्य उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची. दोघांनी छत्रपती शिवरायांना वंदन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंनीही आपल्या सर्व सदस्यांना, सर्व आमदारांना सभागृहामध्ये पूर्ण वेळ हजर राहण्याचे आदेश दिले. स्वतः उद्धव ठाकरे सुद्धा विधान परिषदेचे आमदार आहेत, त्यामुळे ते अधिवेशनात हजेरी लावतील. दुपारी ते पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत. सत्ताधाऱ्यांकडून या अधिवेशनादरम्यान कोणत्या घोषणांची बरसात केली जाते हे पाहणं उत्सुक असेल. वेगवेगळे अनुदान मिळालेलं नाही, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे आमची मागणी. शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला हवी हा आमचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असल्याचं अंबादास दानवेंनी स्पष्ट केलंय. दोन दृश्य सध्या आपण पाहतोय. एक दृश्य आहेत राज्यातली विधान भवन परिसरातली. पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतीये, तर दुसरीकडे आज लोकसभा आणि राज्यसभा दोनही सभागृहांना संयुक्तपणे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संबोधित करतील. नव्या सरकारची स्थापना झाल्यानंतर सुरू झालेलं हे पहिलंच अधिवेशन आहे आणि पुढच्या 5 वर्षांचा सरकारचा रोडमॅप काय असेल आणि कसा असेल याची माहिती आपल्या अभिभाषणातनं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देतील. राष्ट्रपतींचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जगदीप धनखड हे दोघेही जण उपस्थित आहेत. त्यामुळे राज्य आणि देश दोन्हीकडे आज जोरदार घडामोडी सभागृहामध्ये घडताना पाहायला मिळतील. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं कोणत्याही अधिवेशनाची सुरुवात होते. या अधिवेशनाचा सुरुवातीचा कालावधी हा नवीन खासदारांनी शपथ घेणं आणि त्यानंतर अध्यक्षांची निवड करणं याबद्दलचा होता आणि त्यानंतर आज ऑफिशियली संसदेच्या सत्राला सुरुवात होणार आहे. अर्थसंकल्प सुद्धा सादर केला जाईल, कारण निवडणुकांच्या आधीचा तो अर्थसंकल्प असल्यामुळे तो अंतरिम अर्थसंकल्प होता. पूर्ण अर्थसंकल्प हा देखील याच अधिवेशनात मांडला जाणार आहे. तर राज्यामध्ये सुद्धा तेच चित्र दिसतंय. राज्यात लोकसभेच्या निवडणुकांनंतर होणारं हे पहिलं अधिवेशन आणि विधानसभा निवडणुकांच्या आधी होणारं हे शेवटचं अधिवेशन आहे. हे या सरकारचं, महायुती सरकारचं अखेरचं अधिवेशन असल्यामुळे महायुती सरकार कोणते नवीन निर्णय अंमलात आणतंय, कोणत्या योजनांची घोषणा केली जाते हे पाहावं लागेल. सर्वात मोठा मुद्दा राज्यामध्ये गाजणारा आहे आरक्षणाचा. मराठा आणि ओबीसी आरक्षण या दोनही आरक्षणांसंदर्भात सरकारची भूमिका नेमकी काय असेल. पुण्याचं ड्रग्ज प्रकरण बरंच गाजतंय. नीट परीक्षा आणि तत्सम परीक्षांमध्ये घोळ झालाय. पेपर फुटीची प्रकरणं उघडकीस आलेली आहेत आणि या सगळ्या मुद्द्यांवरनं विरोधकांना सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडायचंय. त्यामुळे विरोधकांची भूमिका काय आणि सत्ताधारी विरोधकांच्या प्रश्नांना कशी उत्तरं देतात हे पाहावं लागेल. पृथ्वीराज चव्हाण, अनिल देशमुख, बाळासाहेब थोरात, भाई जगताप, सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे आमदार सध्या पायऱ्यांवरती आंदोलनं करतायत, घोषणाबाजी देतात. अधिवेशनाच्या दरम्यान विरोधकांच्या हातात असलेले निषेधाचे फलक सुद्धा एक चर्चेचा विषय असतो.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.